2024 मध्ये बांगलादेशमधील तरुणाई रस्त्यावरती उतरली होती. त्यांच्या देशातील वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी या आंदोलनामागचं त्यांचं मुख्य कारण होतं. या आंदोलनामुळे शेख हसीना सरकार उलथवून टाकण्यामध्ये आलं. जेनझीनं या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं. असंच काहीसं त्याच्या अगोदर श्रीलंकेमध्ये झालं होतं, पाकिस्तानमध्ये झालं होतं, नेपाळमध्ये झालं आणि आता मेक्सिकोमध्ये होताना दिसतंय. कारण आहे मेक्सिकोमध्ये महापौर कार्लोस मांझो यांच्या झालेल्या हत्येचं. याच्यानंतर मेक्सिकोमध्ये निदर्शनं तीव्र झाली. जेनझी यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक भ्रष्टाचार, हिंसाचार आणि सरकारच्या अपयशाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरले. असं आता आपल्याला दिसतंय की गेल्या काही वर्षांमध्ये लोकशाहीपेक्षा जास्त कार्टेलच्या बंदुकीचीच सत्ता जाणवू लागलेली आहे या देशामध्ये. राजकारण, पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणतीही संस्था हिंसा आणि भ्रष्टाचारापासून स्वतंत्र राहिलेली नाहीये. इथल्या नागरिकांमध्ये भीती इतकी खोलवर रुजलेली आहे की अनेक भागांमध्ये लोकांना सरकारपेक्षा कार्टेलची भीती अधिक वाटते आणि याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून हे जेनझीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. आता बघा, देश कोणताही जरी असला तरी सुद्धा आंदोलनाचा पॅटर्न हा सेम आहे. आज आपण चर्चा करूयात मेक्सिको मधल्या आंदोलनाची, त्यामागच्या कारणांची. जेनझी आंदोलन का करत आहेत हे सुद्धा आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय पॉलिटिक्स पॉइंटर. मेक्सिको लॅटिन अमेरिकेमधील एक मोठा लोकशाही देश, पण गेल्या काही वर्षांमध्ये इथे कार्टेलच्या बंदुकांची सत्ता मोठ्या प्रमाणात आहे. जगामध्ये मादक पदार्थांचं कार्टेल, गँगवॉर, राजकीय अस्थिरता आणि भ्रष्टाचार या समस्या जिथं गंभीर आहेत, त्याच्यामध्ये मेक्सिकोचा समावेश पहिल्या काही देशांमध्ये होतो. इथे गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी टोळ्या म्हणजेच कार्टेल तिथल्या राज्य सत्तेला मोठं आव्हान देत आहेत. अनेक भागामध्ये कार्टेलची सत्ता राजकीय सत्तेइतकीच भयानक बनलेली दिसून येते आणि याच सगळ्या परिस्थितीमध्ये नोव्हेंबर 2025 मध्ये मेक्सिकोमध्ये उरुआपान शहराचे महापौर कार्लोस अल्बर्टो मांझो यांची एका सार्वजनिक कार्यक्रमात हत्या झाली. आता ही हत्या सामान्य हत्या नाही, कारण कार्टेल विरोधात आवाज उठवणारा आणि या शहरामध्ये शांतता स्थापन करण्यासाठी काम करणारा महापौर अशी त्यांची ओळख होती. आणि जर का महापौरच अशा पद्धतीने मारला जात असेल तर आपलं काय, असं म्हणून या देशभरामध्ये भीती आणि राग निर्माण होणं स्वाभाविकच आहे. आणि याच्यामुळे मेक्सिकोमधील जेनझी आंदोलनाची ठिणगी पडल्याचं आपल्याला दिसून येते. आता तिथल्या आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाभोवतीचं कुंपण तोडलं. काही निदर्शकांनी मोरेना बाहेर पडा अशा पद्धतीच्या घोषणा देत अध्यक्ष शिनबॉम यांच्या पक्षावरती आपला राग सुद्धा व्यक्त केलेला आहे. पण गुन्हेगारी आणि हिंसाचार रोखण्यासाठी तिथलं सरकार काहीच करत नाहीये, ही वास्तविकता या ठिकाणी नाकारून चालणार नाही. आता याच्यातली विशेष बाब आणि कॉमन पॅटर्न असा आहे की या आंदोलनामध्ये तरुणाई म्हणजे ज्यांना जेनझी आपण म्हणतो त्यांची सर्वाधिक संख्या पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे या आंदोलनाला विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि वृद्ध नागरिकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि ते या आंदोलनात सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत. आता मेक्सिकोमध्ये कार्टेल ही गुन्हेगारी टोळ्यांची सत्ता आहे असं आपण म्हणू शकतो. मग ते ड्रग्ज, खंडणी, मानव तस्करी अशी बेकायदेशीर कामं बिनधास्तपणे करतात. मग त्याच्यामध्ये पोलीस, स्थानिक नेते, सरकारी अधिकारी हे सुद्धा अगदी सहजपणे सहभागी झालेलं दिसून येते. म्हणजे ह्या सगळ्यांचे या कार्टेल सोबत संबंध आहेत. स्थानिक निवडणुका, प्रशासकीय निर्णय, व्यापारी करार याच्यावरती सुद्धा या कार्टेलचा प्रभाव आहे. आणि म्हणून झालेलं काय आहे तर या ठिकाणी जेनझी नाराज आहे. जर का कोणी पकडलं गेलं तर त्याला शिक्षा सुद्धा होत नाही अशी परिस्थिती या मेक्सिकोमध्ये आहे. म्हणजेच तिथल्या लोकांचा सरकारवरचा विश्वास कमी झालेला आहे. नागरिकांना वाटू लागलेलं आहे की गुन्हेगारच जर का खरे सत्ता चालवत असतील तर आपलं पुढं काय होणार, मग भविष्यामध्ये सुरक्षितता दिसत नाहीये. या सर्वांमुळे समाजामध्ये खोलवर असंतोष निर्माण झालेला जो होता तो या आंदोलनाच्या रूपानं बाहेर पडताना दिसतोय. आता वास्तव असं आहे की अनेक तरुणांना चांगली नोकरी तिथं मिळत नाहीये, शिक्षण घेतलं तरी स्थिर भविष्य दिसत नाहीये आणि याच्यामुळे असंतोष वाढलेला आहे. जेनझी ही पिढी सोशल मीडिया, डिजिटल युनियन, स्ट्रीट प्रोटेस्ट या तिन्ही गोष्टी पटकन आणि प्रभावीपणे वापरते. हा पॅटर्न आपण सगळीकडे बघितलेला आहे. ते सरकारला थेट प्रश्न विचारतात. त्यांना डावं उजवं हे काही कळत नाही. त्यांना त्यांचं आयुष्य सुरक्षित हवं आहे आणि म्हणून ते आंदोलन करतात. जेनझी ही क्रायसिस मधली पिढी आहे बघा. ही पिढी जगातल्या मोठ्या संकटाच्या काळात वाढलेली आहे. 9/11 घ्या, आर्थिक मंदी घ्या, हवामान बदल घ्या, कोरोना महामारी घ्या, युद्ध, दहशतवाद आणि नंतर आलेली परत मंदी,
याच्यामुळे ही पिढी जी आहे क्रायसिस पिढी म्हणून ओळखली जाते. यांना ट्रोलिंग नवं नाहीये आणि जग अनिश्चिततेमध्ये आहे ही सुद्धा त्यांची जाणीव वाढताना आपल्याला दिसून येते. जेनझी ही जगातली पहिली पिढी आहे जिचा जन्म स्मार्टफोन, इंटरनेट, युट्यूब, इंस्टाग्राम, टिकटॉक या काळात झालेला आहे. त्याच्यामुळं यांना 3 गोष्टी मिळाल्या. अन्यायाचं लाईव्ह व्हिज्युअल मिळालं, त्याचे पुरावे मिळाले आणि या सर्व गोष्टी त्यांच्या मोबाईलवरती लाईव्ह येतात. त्याच्यामुळं त्यांना शांत बसणं कठीण जातं. जगातील आंदोलनाशी त्यांना थेट कनेक्ट होता येतं आणि त्याच्यामुळं त्यांना जे काही वाटतं सरकार विरोधात ते डायरेक्ट बिनधास्तपणे उभं राहतात. आपण मागं का राहावं असं त्यांना वाटतं आणि त्यांची पटकन संघटित होण्याची क्षमता दुर्लक्षून चालणार नाही. कारण फक्त एक रील किंवा व्हिडिओ किंवा ट्विट याद्वारे हे लाखो युवक युवती एकत्र येतात जे जुनी पिढी कधीच करू शकली नाही. आता या जेनझीमला सिस्टीम कडून फारसा फायदा झालेला नाहीये, त्याच्यामुळे त्यांना त्यांचं भविष्य अनिश्चित आहे असं वाटणं साहजिक आहे आणि स्पष्टपणे ते काय म्हणतायत, जुन्या पिढीनं सिस्टीम खराब केली आणि भोगावं आम्हाला लागते. याच्यातून त्यांच्यातील आक्रमकताही आपल्याला दिसून येते. ही नो फिअर जनरेशन आहे. या मागच्या पिढ्यांना पोलीस, सरकार या सगळ्यांची भीती वाटायची आणि जेनझी जे आहे यांना भीती नाही वाटत. त्यांना त्यांचे अधिकार जे आहेत याची पूर्ण कल्पना आहे. ते व्यक्त होण्याची हिंमत राखतात आणि त्यांना भीती नाही वाटत कारण की त्यांच्या हातामध्ये कॅमेरा आहे, इंटरनेट आहे. ते सरळ सरळ म्हणतात तुम्ही आम्हाला शांत नाही बसू शकत आणि मग त्यांचं आंदोलन वेगानं परत. आता परत येऊयात मेक्सिकोकडे. सरकारनं आंदोलनकर्त्यांवरती आरोप केलेले आहेत की हे आंदोलन शांततेत होत नाहीये. तसंच याच्यामध्ये काही अतिरेकी गटांनी आंदोलनात घुसून हिंसाचार वाढवलेला आहे असा सरकारचा दावा आहे. काही मीडिया आणि सरकारी प्रवक्त्यांनी अशा दावा केलेला आहे की आंदोलन राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली होत आहे. असं जरी असलं तरी सुद्धा आंदोलकांची प्रमुख मागणी आहे ती म्हणजे सुरक्षिततेची हमी, न्यायव्यवस्थेमध्ये सुधारणा, पॉलिटिक्स जे आहे याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा अंत व्हायला पाहिजे, तरुणांना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे. आता या आंदोलनामधून मेक्सिकोमध्ये पुढे काय घडू शकतं तर सरकारवरती मोठा दबाव आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जनतेचा विश्वास जो आहे तो सरकारवरचा अजून कमी होऊ शकतो. तरुणांची राजकीय शक्ती निश्चितपणे वाढत जाणार आहे. हे आंदोलन पुढील निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरू शकतं. आता हे तरुण मतदानामध्ये सक्रिय होऊ शकतात आणि त्याच्यामुळं इतर जे सगळं कार्टेल आहे यांचे हितसंबंध कुठेतरी अडचणीत येऊन अजून हिंसाचार सुद्धा वाढू शकतो. आता जेनझीला असं वाटतंय की त्यांच्याकडे गमावण्यासारखं फार काही उरलेलं नाहीये. पूर्वीच्या पिढ्या म्हणायच्या की आपल्या मागे घर आहे, कुटुंब आहे, नोकरी आहे म्हणून ते आंदोलनामध्ये दिसायचे नाही. आता जेनझी म्हणते की आमच्याकडे नोकरीच नाही, घरं महाग झालेली आहेत, भविष्य अनिश्चित आहे, मग गमावण्यासारखं काय राहिलेलं आहे आणि ही मानसिकता त्यांना अधिक धाडसी बनवताना दिसते आणि म्हणून क्रमाने एका पाठोपाठ एक जेनझी वेगवेगळ्या देशामध्ये रस्त्यावर उतरताना दिसतीये. आता हे नवीन युगातले नागरिक आहेत बघा, त्यांना सरकार, मीडिया, राजकारण यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि त्यांचा हा अविश्वास जो आहे हाच आपल्याला आक्रमकतेमध्ये बाहेर पडताना दिसून येतोय. मग देश कोणताही असू द्या, बांगलादेश असू द्या नाहीतर मेक्सिको, जेनझी ज्या वेगाने आक्रमक होताना आपल्याला दिसतीये त्या वेगाने जगातलं राजकारण जे आहे ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बदलताना दिसू शकतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.